महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। रानटी हत्तींच्या हैदोसाने वैरागड पाठणवाडा सुकाळा शेतकरी नेस्तनाबूत। दिनांक 25 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्री रानटी हत्तीच्या कळपाने कडोली रस्त्यावरील वैरागड पाठणवाडा आणि सुकाळा वनबेट क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या रोवणी केलेल्या उभ्या पिकातून चालत पीक पायदळीत उडवत धान पिकाचे पूर्णपणे नुकसान केल्याने अनेक शेतकरी नेस्तनाबूत झालेला आहे। सुकाळा बेट कक्ष क्रमांक 38 मधून रानटी हत्तीचा कळप पाठणवाडा आणि वैरागड वनक्षेत्रातून मार्गक्रमण करीत असताना शेतकऱ्यांच्या खरीप हंगामात रोवणी केलेल्या धान पिकांचे अतोनात नुकसान केले। तसेच शेतात राखण्यासाठी असलेले झोपडीचे तोडफाड करून शेतात असलेल्या बोरद्वारे पिकांना पाणी देणाऱ्या पाईपाचे सुद्धा नुकसान केले। हत्तींचा कळप मार्गक्रमण करीत असताना पुरण मेश्राम, डोणू कांबळे, विनायक मेश्राम, धनीराम तुलावी, वाल्मिक मेश्राम, सचिन मडावी, दामोदर सहारे, विश्वनाथ मडावी, अविनाश मडावी, मनसाराम कुंभरे, तानुजी पदा तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिकाचे नुकसान केले। याबाबत शेतकऱ्यांनी वैरागड वन विभागास माहिती देताच तात्काळ वैरागड वनक्षेत्र सहाय्यक अधिकारी गजबे यांच्या मार्गदर्शनात वैरागड वनरक्षक कावेरी बिस्वास आणि सुकाळा वन परिक्षेत्राचे वनरक्षक पुणेश कुंभरे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामा केला। वारंवार होणाऱ्या रानटी हत्ती, वाघ, बिबट्या आणि इतर वन्यजीव प्राण्यांमुळे अगोदरच अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी नेस्तनाबूत झालेला आहे। त्या भागातील अनेक शेतकऱ्यांचे ई पीक झालेले नसल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी अडचण निर्माण होणार आहे। यासाठी त्वरित शेताची ई पीक करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। याबाबत वैरागड वनरक्षक कावेरी बिस्वास यांना विचारणा केली असता हत्तींचा कळप कराडी बांधावर गेला असेल, रात्री ड्रोनद्वारे पाळत ठेवणार आहे। शेतकऱ्यांनी त्वरित ई पीक करून ऑनलाईन अर्ज वन विभागात सादर करण्याचे सांगितले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी देवानंद जांभूळकर, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।